9 नोव्हेंबर 1941 रोजी नागपूर येथे स्थापन झालेली साहित्य चर्चा मंडळ हे मराठी साहित्य विश्वातील एक महत्त्वाचे सांस्कृतिक आणि बौद्धिक व्यासपीठ मानले जाते. त्या काळात साहित्यिकांमध्ये विचारांचे आदानप्रदान, नवीन लेखन प्रकारांचा शोध आणि सामाजिक जाणीव जागण्याची मोठी गरज होती. अशा पार्श्वभूमीवर काही उत्साही साहित्यिकांना एकत्र येऊन साहित्य चर्चा मंडळाची स्थापना केली. या मंडळाचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा विकास, साहित्य निर्मितीला चालना देणे आणि नवोदित लेखकांना प्रोत्साहन देणे हा होता. येथे नियमित साहित्यिक बैठका, काव्यवाचन, कथावाचन आणि विचारमंथन कार्यक्रम आयोजित केले जात. अनेक प्रतिष्ठित लेखक, कवी व विचारवंत या मंडळाच्या उपक्रमांमधून तयार झाले व मराठी साहित्याला त्यांनी महत्त्वपूर्ण दिशा दिली. साहित्य चर्चा मंडळाने नागपूरला एक महत्त्वाचे साहित्यिक केंद्र म्हणून ओळख मिळवून दिली. येथे मुक्तपणे विचार मांडण्याची, नवीन प्रयोग करण्याची आणि समाजाच्या प्रश्नांकडे साहित्यिक दृष्टिकोनातून पाहण्याची मोकळीक होती. त्यामुळे या मंडळाने साहित्य विश्वात एक वेगळे स्थान निर्माण केले. आजही त्याची ऐतिहासिक स्थापना आणि पुढील साहित्यिक वाटचालीवर पडलेला ठसा महत्त्वाचा मानला जातो.